आणि आपण असं म्हणतो की ज्ञानेश्वर माऊलींनी याचा पायवा खोदला आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज या विचाराचे कळस झाले। पण खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकाराम महाराजांचे जे विचार आहेत ते विचार आपल्यापर्यंत पोहोचले ते संताजी महाराज जगनाडे यांच्यामुळे। कारण ज्यावेळेस काही रूढीवादी लोकांनी संत तुकाराम महाराजांची गाथा ही वाहून टाकली होती फोकस देखने बोल रहे आणि तो विचारांचा झरा आमच्यापर्यंत कसा पोहोचेल असा प्रश्न निर्माण झाला होता। त्यावेळी ती गाथा वाचवण्याचं ती पुन्हा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे संताजी महाराज जगनाडे यांनी केलं। थोड़ा झूम आणि म्हणूनच या सगळ्या संतांच्या मांदियाळीमध्ये संताजी महाराजांचं जे कार्य आहे हे अतिशय मोठं अशा प्रकारचं कार्य समाजामध्ये जागृती आणायची, भक्तिभाव निर्माण करायचा, समाजातली मनुष्यता जागृत करायची अशा प्रकारचं जे कार्य त्यांनी केलं आहे। आणि म्हणूनच या सगळ्या आमच्या वारकरी संतांचं कार्य जे आजही अतिशय सुप्रस्तुत आहे। काल सुसह्य अशा प्रकारचं जे आहे अशा प्रकारचे कार्य पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याकरता आपल्या विभागाने मंगलजींच्या नेतृत्वात हा निर्णय केला की महापुरुषांची नावं ही शासकीय तंत्रनिकेतनला दिली पाहिजेत। आणि त्यात कृष्णाजी असतील, बावनकुळेजी असतील, आम्ही सगळ्यांनी त्यांना आग्रह केला की नागपूरचं हे जे शासकीय तंत्रनिकेतन आहे त्याला संताजी महाराज जगनाडे यांचं नाव द्यावं आणि त्याला मान्यता मिळाली। आणि आज हा नामकरण सोहळा आपण या ठिकाणी पार पाडलाय। आपल्या कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून शासकीय तंत्रनिकेतन आपले जे आहेत याच्यामध्ये आधुनिकता आणण्याचा प्रयत्न झालाय। संविधानाचे मंदिर आपण त्या ठिकाणी तयार केले, नवनवीन कोर्सेस आपण त्या ठिकाणी आणले आहेत, नवीन तंत्रज्ञान त्या ठिकाणी आणलंय, मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री सोबत शासकीय तंत्रनिकेतन यांचं कोलॅबोरेशन झालं पाहिजे। आणि जे काही इंडस्ट्रीला हवंय अशा प्रकारचं मनुष्यबळ हे आपल्याला तयार करता आलं पाहिजे। या दृष्टीने अतिशय चांगले निर्णय हे आपल्या कौशल्य विकास विभागाने घेतले आहेत। त्यामुळे निश्चितच आमचे जे तरुण आहेत जे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस करतील त्यांना रोजगार देखील मिळेल आणि कुशल मनुष्यबळामध्ये ते देखील मोठ्या प्रमाणात भर टाकतील। आणि म्हणूनच या शासकीय तंत्रनिकेतनच्या सर्व जे आमचे अध्यापक आहेत त्यांचं, डायरेक्टर आणि सर्व इन्स्ट्रक्टर्स सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। सर्व आमच्या युवा मित्रांना जे या ठिकाणी शिकतायत, आमच्या भगिनी आणि बंधूंना मनपूर्वक शुभेच्छा देतो। पुन्हा एकदा संत श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद। त्यामुळे ITIला श्री संत जगनाडे महाराजांचं नाव देण्यात यावं दिलेलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नामांतर सोहळा हा पार पडलेला आहे। नागपूरच्या शासकीय ITIचं नामांतर आता करण्यात आलेलं आहे। ITIला श्री संत जगनाडे महाराजांचं नाव देण्यात आलेलं आहे।